तर रेनोव्हेशनचा खर्च मला किती आला, जिथे आम्हाला बाकीच्या कॉन्ट्रॅक्टर्सनी 50, 60, 75 पण सांगितले होते टाईल्स लावायचे खालच्या रूमला. तिथे पप्पांचा एक मित्र होता, त्यांनी आम्हाला टाईल्सचा पण खाली सिलिंग केली होती ना पीव्हीसीची, सेम सिलिंग केली आहे, पण ह्याच्या सिलिंगच्या वर ना आपण टाकलाय थर्माकोल. का माहितीये, थर्माकोल टाकल्यामुळे ना गरमी कमी होते, पण तेवढं पण करून जमलं नाही कारण की ना गरमी खूप जास्त आहे. सो आपण घेतलाय डायकिनचा 1.5 टन 3 स्टार एसी आणि आवडती गोष्ट माझा वर्क स्टेशन. सो हा आहे पोर्टेबल टेबल. मला जेव्हा वाटलं इथे बसावं तिथे बसतो मी, किंवा मला वाटलं किंवा खाली जाऊन बसावं मी खाली जाऊन बसतो. आतापर्यंत ना तुम्ही माझं कोकणातलं माझं घर पाहिलं असेल, मामाचं घर पाहिलं असेल. पहिल्यांदा तुम्हाला मी ना माझं मुंबईतलं चाळीतलं घर दाखवणार आहे. इथे ना माझं बालपण गेलं, खूप जुन्या आठवणी आहेत आणि अलीकडेच ना आम्ही रेनोव्हेशनही केलंय. 10 बायच्या खोलीत आम्ही कसं राहतो, कसं जगतो तुम्हाला ना ह्या ब्लॉगमध्ये पाहायला मिळेल. तर चला ब्लॉग सुरू करूया. तर तुम्हाला मी ह्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे मुंबईतलं माझं चाळीतलं घर. यूट्यूब सुरू करून ना बराच काळ निघून गेला. आपण ह्यामध्ये ना कोकणातले व्हिडिओज केले, प्रवासी व्हिडिओ केले, पण ना खूप डिमांड होती, खूप डीएम्स आले, मेसेज आले, आम्हाला तुझं ना मुंबईतलं घर पाहायचं आहे. तर म्हटलं की ना अलीकडेच ना आम्ही ना रेनोव्हेशन केलंय. सो म्हटलं की ना तुम्हाला ना मुंबईतलं माझं चाळीतलं घर पण दाखवतो. त्यासोबत ना आपण आतापासून ना मुंबईतले लाईफस्टाईल ब्लॉग्स पण बनवूया. मी राहिलाय जोगेश्वरी मेघवाडी, जे लोकांना माहिती नसेल. आणि हे माझं घर आहे. ही आमची चाळ आहे, नासिर खान मिस्त्रीचा. खूप लोकांना माहिती नसेल मी गाडी पार्क कुठे करतो. मी गाडी पार्क करतो घराच्या बाहेरच. माझी एक्सपल्स आपली इथे आहे. मी बाईक पार्क तर माझ्या घराच्या बाहेरच करतो. असं काय आमचं घर आहे. आणि वर आहे एसीचा आउटडोअर. एसी पण ना आठवडाच झालाय घेऊन. कोणता एसी घेतलाय तुम्हाला मी ना थोडं पुढे सांगेनच. एसी लावला मी वर. तर चला एक एक गोष्ट ना आपण आरामात पाहूया घरात किती काय आहे. ऍक्च्युली घर रेनोव्हेशन केल्यापासून ना बऱ्याच गोष्टी मी केल्या आहेत आणि बऱ्याच गोष्टी बाकी आहेत करायच्या. सो कोणत्या कोणत्या गोष्टी केल्या आहेत तुम्हाला पाहायला मिळेल आणि कोणत्या गोष्टी बाकी आहेत ते तुम्हाला मी सांगेनच. सो असं काही आमचा हा छोटासा 10 बाय 10चा हॉल आहे. रूम आमची आहे 15 बाय 10 खालची आणि वरची आहे 18 बाय 10. आणि ह्या हॉलमध्ये बऱ्याच गोष्टी आहेत पाहण्यासारख्या. तुम्हाला मी दाखवतो कोणत्या कोणत्या आहेत. तर स्टार्ट करूया अगोदर एंट्रीपासून. ही एंट्री आमची. एंट्री केल्यानंतर तुम्हाला इथे पाहायला मिळेल हँगर लावलाय, जेणेकरून इथे मला कपडे वगैरे सामान वगैरे ठेवायला ऑप्शन आहे. आणि ते आमचा स्मार्ट टीव्ही LGचा, जो आम्ही नवीनच घेतलाय. 3 महिनेच झाले आहेत. घरात ना भरपूर साऱ्या गोष्टी ना नवीन आहेत. तो कोणत्या कोणत्या गोष्टी नवीन आहेत ते मला पाहायला मिळणारच आहे. सो आमचा आहे स्मार्ट टीव्ही. आणि समोर आता ओपन झालाय काय संकल्प सावंत ब्लॉग्स. 4000 सबस्क्रायबर्स आहेत. जे नवीन असतील चॅनलवर नक्की सबस्क्राईब करा, नक्की व्हिजिट करा चॅनलला, सबस्क्राईब करा आणि कम्युनिटी जॉईन करा. तर चला पुढे पाहूया. आणि बाजूला आहे देवारा. देवारामध्ये लालबागचा राजा, श्री स्वामी समर्थांची मूर्ती आहे, साईडला फोटो आहे आणि साईबांचा फोटो आहे. हा फोटो पण आम्हाला थोडा चेंज करायचा आहे. जो साईबाबा ना दगडावर बसलेले असतात, तुम्हाला स्क्रीनवरती इमेज येईल तसा फोटो आम्हाला इथे आता लावायचा आहे. करायचं आहे, हवं गोष्टी करायच्या आहेत. आताच रेनोव्हेशन केलं आहे, 2 वीक झाले करून. कसं कसं होतं मला पुढे समजत जाईल, सगळं मी सांगेनच. आणि हा देवार आहे. देवारामध्ये सॉफ्ट लाईट आहे, तशी सॉफ्ट लाईट आम्हाला इथे लावायची आहे फोटो फ्रेमवर. मग स्मार्ट टीव्ही पाहिला, देवारा पाहिला. आता तुम्हाला मी ना ही साईड दाखवतो. इथे वॉशिंग मशीन आहे सॅमसंगची, फुली ऑटोमॅटिक. 3 वर्ष अगोदरच घेतली आहे. ही पण तशी नवीनच आहे, बट जुनी झाली आहे 3 वर्ष अगोदरच. ही वॉशिंग मशीन जेव्हा मी जॉबला लागलो तेव्हा पहिली जी गोष्ट मी घरात घेतली ती घेतली वॉशिंग मशीन मम्मीसाठी. सो ती वॉशिंग मशीन आहे फुली ऑटोमॅटिक सॅमसंगची. आणि हे दिवा आहे ना, जसं त्या तुम्हाला भिंतीवर तुम्हाला साईबांचा फोटो पाहायला मिळेल. जुनं जेव्हा होतं ना रेनोव्हेशनच्या अगोदर, तेव्हा ना इथे ना एक फोटो फ्रेम होता, पण तो आता आम्ही यावेळी काढला. म्हटलं की ना ही जी वॉल आहे ना ती आम्ही ना प्लेन ठेवली, म्हणजे डिझाईन ठेवले, जेणेकरून ना बड्डे वगैरे असेल किंवा काही फंक्शन असेल घरी, सो इथे फोटो काढायला मिळतात. आणि अशी लाईट चांगली आहे ना घरात, सो फोटो काढायला ही साईड मिळून जाते. इथे काहीच नाही आहे. इथे चेअर आहे, टीपॉय आहे आणि इथे सॉकेट आहे. सॉकेटच्या बाजूला तुम्हाला पाहायला मिळेल मोबाईल होल्डर आहे, जे मी ॲमेझॉनवर परचेस केलं. 200ला 4. खूप ठिकाणी लावले आहेत. एक इथे लावलं आहे, एक आतमध्ये आहे, वर पण लावले आहेत. कारण की ना मोबाईल मग ठेवावं लागतं आडवे, त्यापेक्षा म्हटलं की ना होल्डर घेऊया. आणि कसं माहिती आहे, ह्याच्या पाठीमागे आहे ना, जेणेकरून ना बाहेरून ना दिसत नाही, चोरी वगैरे होण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. आता मेन गोष्ट मला सांगतो मी. तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा जो पिलर आहे तो का ना हाईड केला. आम्ही खूप विचार केला होता की हा पिलर टाईल्सने हाईड करायचा, पण नंतर आम्हाला समजलं, नंतर तुम्हाला पण माहिती असेल जे चाळीमध्ये राहतात, का टाईम नंतर ना पिलर लोखंडी पिलर ते टाईल्स सोडून देतात. बट ना टाईल्स ना तुटतात वगैरे, सिमेंट ते पकडत नाही. सो म्हटले आपण ना टाईल्स नको लावूया,
पण आता मी पुढे विचार करतो, आम्ही ना जसं PVC आहे ना, PVC मटेरियल, तो PVC मटेरियल इथे लावण्याचा. त्याचे आम्हाला 6,500 रुपये सांगितले, 4 पिलर लपवण्याचे PVC मटेरियलनी. म्हटलं आता नको, पुढे मागे बघूया. माझा विचार आहे इथे काहीतरी हाईड करायचा, जेणेकरून ना हे प्लेन वाटेल आणि जेणेकरून फोटो वगैरे ते चांगले निघतील. चला, आता ही आमची सीडी आहे L शेपमध्ये. आता इथे आम्ही मुद्दाम असं का केलं माहिती आहे, जेणेकरून नाही तर तुम्हाला ना असं बसायला भेटेल. तर समजा 3 माणसं असतील इथे, तर एक इथे बसला चेअरवर, दुसरा इथे बसला, तिसरा ना असा बसू शकतो, जेणेकरून टीव्ही बघायला मिळतो. आणि मेन गोष्ट काय माहिती आहे, माझी फेवरेट जागा हीच आहे टीव्ही बघताना. कारण काय माहिती आहे, मी असाही बसू शकतो किंवा मला वाटलं तर पाठी पण बसू शकतो. आणि तुम्ही विंडो असते ना, ते विंडो ओपन करायची, मस्तपैकी हवा येते आणि हवेवरनं मस्तपैकी टीव्ही पाहायचा. अशाप्रमाणे आम्ही ही सीडी डिझाईन केली, जेणेकरून ना तुम्ही ते बसू पण शकतात आणि तुम्हाला विंडो पण पाहायला मिळेल. विंडो पण खूप मोठी आहे. हवा कशी आहे की आता ना चाळीचा म्हटल्यावर ना, आणि चाळीत तशी जागा खूप जास्त आहे, कंजेस्टेड नाही आहे. पण आता कसं आहे, सर्वांनी वर केलं आहे ना, आता हवा तेवढी पास होत नाही. म्हणून ना थोडी विंडो ओपन ठेवली, जेणेकरून ना हवा वगैरे जरा घरात चांगली येईल, लाईट वगैरे येईल. पण आता कसं आहे की रूम सर्वांनी वरच केलं तर लाईट पण घरात येत नाही, तर तुम्हाला ना कंटिन्यूस घरात हॉलमध्ये लाईट लागतेच. सो असं काही आहे. आणि हे मला ना बड्डेला गिफ्ट भेटलेलं, जे आता रिसेंटली माझा बड्डे झाला ना 15 एप्रिलला. सो हे मला गिफ्ट भेटलेलं. सो थँक्स जेनी पण हे गिफ्ट दिलं आहे. हे ब्ला ब्ली ब्लू कोणाला माहिती असेल ना, त्यांनी मला कमेंट करून नक्की सांगा हे नक्की काय आहे. चला आपण पुढचं तुम्हाला मी रेनोव्हेशन दाखवतो, नक्की रेनोव्हेशन आम्ही नक्की काय केलं आहे. आता सर्वात मेन गोष्ट, नक्की रेनोव्हेशन काय काय केलं. तर आम्ही ना 4 गोष्टी केल्यात. कोणत्या? एक आहे टाईल्स, दुसरी सीलिंग, दुसरं इलेक्ट्रिशियन आणि चौथं कलर. तर तुम्हाला ना हे टाईल्स पाहायला मिळतील. आम्ही हे टाईल्स ना किती मी लावलेत माहिती आहे तुम्हाला? आकडा सांगू? शेवटी सांगतो. तुम्ही जो आकडा ऐकाल ना, हे टाईल्स लावण्यासाठी जेवढा आम्हाला खर्च आला ना, तो ऐकून ना तुम्ही थक्क व्हाल. खूप स्वस्त माझे टाईल्स लावले आहेत. किती मी लावले आहेत ते तुम्हाला मी ना एंडला सांगेन. तोपर्यंत ना हा व्लॉग नक्की बघा. सो टाईल्स ना मी, आमचा सिंक झाला, आमची ना अगोदरची ना ही खालची फ्लोरिंग आहे ना मॅट कलर आहे. सो म्हटलं आम्हाला टाईल्स पण ना त्याला मॅचिंग पाहिजे. आयव्हरी कलरचे आम्ही टाईल्स घेतले, जेणेकरून ना ह्या मॅट कलरला ना मॅट जे आहेत ना फ्लोरिंग त्याला मॅचिंग येतील. सो असं काही हे आमचे असे टाईल्स आहेत. ही डिझाईन आहे. डिझाईन खूप लोकांना आवडली आहे आणि कशी वॉर्म लाईटवर ना उठून येतं. सो आम्ही टाईल्स लावले आहेत आणि सिलिंग केली आहे. सिलिंग दाखवू त्यांना वर. सो ही आम्ही सिलिंग केली आहे. तुम्हाला माहिती असेल ही ट्रेंडिंग सिलिंग आहे, जी आहे PVC सिलिंग, जी आम्हाला खूप स्वस्त दरात पडली. खाली पण केली आहे, वरही केली आहे, दोन्ही साईडला केली. तुम्हाला वरची पण सिलिंग दाखवील. खाली सिलिंग करून आम्ही PVC सिलिंग करून त्याला आम्ही LED लाईट्स लावल्या आहेत 3 in 1. तर आमचे 3 कलर्स आहेत. ते 3 कलर्स कोणते दाखवतो थांबा तुम्हाला. ही आहे वॉर्म लाईट, ठीक आहे. ही आहे कूल व्हाईट आहे आणि ही आहे नॅचरल व्हाईट. पण मला सर्वात जास्त ना ही वॉर्म लाईट आवडते, जेणेकरून ना थोडं पीसफुल वाटतं. आणि वर AC लावला ना तर एसीची हवा खाली पण येते. आणि जेणेकरून खाली पण तुम्ही ना इथे मस्तपैकी टीव्हीवर एक ब्लॉक लावायचा आणि पाहत बसायचं. चला, सिलिंग केली आहे आणि वर पण सिलिंग लाईट केली आहे. मध्ये डिझाईनमध्ये LED लाईट लावली आहे. आणि तिसरं आहे की चौथं आहे की कलर. तो कलर पण मला खूप कमी दरात पडला. कलर पण कोण आहे तुम्हाला मी ना संपूर्ण ना एंडिंगला सांग किती खर्च आला. आणि तुम्हाला हवं तर ना मी कॉन्टॅक्ट नंबर पण देईन त्यांचा, सर्वांचाच, 4ही माणसांचा लास्टला पाहायला मिळेल. आता आपण ना काय करूया, आता आपण ना किचन पाहूया आणि तुम्हाला वरची रूम दाखवतो मी. आणि त्याच्या अगोदर मी तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहून गेली. ही आम्ही पॅक केली आहे. का माहिती आहे, अगोदर ना हे ओपन होतं, बाहेरून ना खूप खराब दिसायचं, आतमधलं ना किचन दिसायचं. तर म्हटलं तर ना पॅक करूया, जेणेकरून ना हा जो हॉल आहे ना लक्झरी फील येईल. सो थोडे ते कसं बसल्यावर ना खूप भारी वाटतं. मित्र वगैरे असेल ना, मस्तपैकी गप्पा गोष्टी करायच्या. आणि ती आमची मोटर आहे. आता मोटर थोडी ना ॲक्च्युली बाहेर आली आणि नाही फिक्स फिट होती. तर म्हटलं आता ही तर काढू शकत नाही, तर म्हटलं थोडासा गॅप ठेवूया, चौकोन करूया, जेणेकरून याची हवा पण ना बाहेर पास होईल. आणि आमचा वॉच आहे जो आम्हाला मामाने दिलेला बड्डेच्या गिफ्टला. तर चला, असं काही आमचा हॉल आहे. तुम्हाला हा हॉल कसा वाटला, छोटासा 10x10चा हॉल कसा वाटला मला ना कमेंट करून आताच सांगा. आणि तुमचा हॉल कसा आहे घरातला तेही मला कमेंट करून सांगा. तर चला, आता आपण किचन पाहूया आणि वरची रूम पाहूया. हॉल पाहिला, आता तुम्हाला मी दाखवतो किचन. सो असा काही आमचा छोटासा ना किचन आहे. किचनची टाईल्स ना मी जेव्हा OnePlus1 केली होती ना तेव्हाच लावली होती किचन टाईल्स, पूर्ण टाईल्स. आणि हा आमचा असा किचन आहे. किचन टाईल्स पण आमचे मॅच होत आहेत बाहेरच्या टाईल्सप्रमाणेच. आता हा आमचा काही किचन आहे आणि कसं सध्या तरी ओपन आहे. तर फ्युचरमध्ये आम्हाला आता ना
इथे तर मॉड्युलर किचन बनवायचं आहे. बघूया पावसानंतर गणपतीच्या वेळेनंतर होईल, केव्हा जमेल तेव्हा आम्ही करू. आणि हा आमचा फ्रीज आहे. हा आहे सॅमसंगचा फ्रीज 185 लिटरचा. हा पण नवीनच घेतला आहे, 2 महिनेच झाले घेऊन याला. पण घरात ना सर्व गोष्टी नवीनच आहेत, कारण जुना आमचा फ्रीज होता वर्लपूलचा. ॲक्च्युली आमचा प्लॅन होता डबल डोअरचा फ्रीज घ्यायचा, पण ना ॲक्च्युली तुम्ही इथे हाईट पाहू शकतात, हाईट नाही आहे. तर मग म्हटलं की ना छोटाच फ्रीज घेऊया, जेणेकरून जेव्हा मी फ्युचरमध्ये मूव होऊ ना बिल्डिंगमध्ये वगैरे, तेव्हा मग बघू. सो सध्या तरी हा फ्रीज घेतला, सिंगल डोअर घेतला आहे. आणि असं काही किचन आहे. किचन तुम्ही सध्या ओपन आहे. किचन करायचं आहे फ्युचरमध्ये. आता सेकंड जे आम्हाला काम करायचं आहे, आम्हाला किचनचं काम करायचं आहे. मॉड्युलर किचन बनवायचं आहे. आणि ही आमची पाण्याची टाकी आहे. सो असं काही आमचं किचन आहे. आणि हा आमचा बाथरूम आहे. ठीक आहे. वॉशरूमसाठी वर आहे. हा फक्त बाथरूम आहे आंघोळीसाठी. टाईल्स पण आम्हाला थोड्यांना चेंज करायचे आहेत. पाहूया मॅचिंग टाईल्स ना ह्याप्रमाणे करून घेऊया नंतर फ्युचरमध्ये. सो असा काही आमचा हा बाथरूम आहे. खालचा हॉल पाहिला असेल, किचन पाहिलं असेल. आता तुम्हाला मी ना वरची रूम दाखवतो. आणि जास्त मी वेळ ना माझा दिवसातला ह्या रूममध्ये असतो, कारण की माझा वर्क फ्रॉम होम असतं. सो म्हणजे 8 तास इथे असतात. झोपतो पण मी इथे, वरच झोपतो मस्त एसीमध्ये. सो जास्त माझा वेळ जातो ह्या रूममध्ये. म्हणून हा रूम आहे ना मी प्रॉपर डिझाईन केला आहे, जेवढा होईल जमेल तेवढा तसा. अजून डिझाईन करायचं, अजून खूप काही गोष्टी करायच्या आहेत. सो पहिली गोष्ट मी केली, काय केली माहिती आहे, मी केली सिलिंग केली. का माहिती आहे, गरमीमध्ये ना खूप जास्त गरम होतं. सो आपण ना सिलिंग केली, जसं आपण खाली सिलिंग केली होती ना PVCची, सेम सिलिंग केली आहे. पण ह्याच्या सिलिंगच्या वर ना आपण टाकलं थर्माकोल. का माहिती आहे, थर्माकोल टाकल्यामुळे ना गरमी कमी होते, गरमी ओढून घेते थर्माकोल. आणि तेवढं रिझल्ट चांगला येतो. म्हणजे हवा खाली थोडासा गारवा वाटतो. म्हणजे 50% ना गरमी कमी होते. पण तेवढं पण करून जमलं नाही, कारण की ना गरमी खूप जास्त आहे. सो म्हटलं की ना आधी AC घेऊया. सो आपण घेतलाय डायकिनचा 1.5 टन 3 स्टार AC. हा AC 3च दिवस झालेत येऊन इथे. बड्डेच्या वेळी घेतला AC, मी ऑर्डर केला. सो हा AC मला पडला डायकिनचा 1.5 टन 3 स्टार AC, साधारण 36-38,000. हा AC मी ऑनलाईन घेतलाय. मी मोस्टली ना आमच्या जेवढ्या पण घरात गोष्टी आहेत ना, TV असेल, वॉशिंग मशीन असेल, फ्रीज असेल, खूप साऱ्या गोष्टींना मी ऑनलाईन घेतो. क्रेडिट कार्डवर मला बरं पडतं, ऑफर चांगले भेटतात, EMI पण गोष्टी भेटतात. सो आयफोन पण तुम्ही ज्या कॅमेऱ्यातून ब्लॉग पाहतायत, आयफोन पण मी ऑनलाईन घेतलेला फ्लिपकार्टवरून. सो खूप साऱ्या गोष्टी मी ऑनलाईन प्रिफर करतो. मी काय करतो माहिती आहे, मी जातो स्टोअरमध्ये, ती गोष्ट बघतो तिथे आणि येऊन ऑनलाईन बुक करून टाकतो. सो हा AC आपण घेतला 1.5 टन 3 स्टार AC डायकिनचा, आताच घेतलाय. हा इनडोअर आहे, खाली आउटडोअर आहे. सो असा काही AC आहे. आणि सिलिंगमध्ये पण आपण सेम सिलिंग केली आहे, व्हाईट आणि मध्ये डिझाईन आहे. आणि इथे पण 3-in-1 LED आहे. सो तुम्हाला मी तेही दाखवतो. ही नॅचरल व्हाईट, ही वॉर्म व्हाईट, आणि ही आपली आवडती. इथे मला ना कूल व्हाईट आवडतं, पण मी शक्य तेवढं ना ही लाईट लावत नाही. मी कोणती लाईट लावतो माहिती आहे, मी हे सर्व बंद करतो आणि ह्या लाईटीवर काम करतो. आता तुम्हाला मी ना माझा वर्क सेशन दाखवतो. थांबा, तोपर्यंत मी एक गोष्ट म्हणून दाखवतो. सो वर आल्यावर ना तुम्हाला ह्या साईडला, राईट साईडला तुम्हाला ना कबर्ड भेटेल. हा पण कबर्ड नवीन घेतलाय, 3च महिने झाले घेऊन. तुम्हाला समजलं कंडिशनवरूनच. हा कारण की अगोदर इथे ना टेबल होता, 2 टेबल होते. पण आम्ही खूप सामान दिवाळीच्या नंतर पण आणि Jan-Feb पण, कामाच्या अगोदर, रेनोव्हेशनच्या अगोदरच मार्चमध्ये खूप सारं सामान आम्ही टाकून दिलं. टेबल पण टाकून दिले, जुने टेबल, आणि नवीन कबोर्ड घेतला. सो याच्यामध्ये आमचे मोस्टली सगळे कपड्याचे सामान असेल किंवा छोट्या मोठ्या गोष्टी असतील त्या जातात. कबोर्ड 2 आहेत, तिथे पण एक आहे जो जुना आहे, आणि हा वाला आहे जो नवीन आहे. सो ह्याच्यावर माझं आपलं एक्सॉरचं हेल्मेट, एक्सपल्ससाठी, आपल्या बाईकसाठी, आणि ते लॅपटॉपची आपली बॅग आहे भावाची. सो इथे सामान ठेवण्यासाठी जागा आहे. विंडो इकडची लहान विंडो आहे. जेव्हा आम्ही रूम केली तेव्हा लक्षात पप्पांच्या आलं नाही की लहान विंडो. तेव्हा विचार होता की बाल्कनी करायला हवी होती किंवा मोठी विंडो करायला हवी होती. ते राहून गेलं. बट एनिवेज आता काही प्लॅन नाही आहे करण्याचा, कारण की पुन्हा मग सगळं तोडावं लागेल. सो जे आहे ते चांगलं आहे. आणि इथे माझे सगळे कॅमेऱ्याच्या गोष्टी, माईक, कॅमेरा, गोप्रो, सर्व गोष्टी इथे वर असतात. सो मोस्ट ऑफ दी गोष्ट माझी ना इथे असतात, कॅमेरा वगैरे सर्व असतात. आणि इथे आपला वायफाय आणि ACचा रिमोट वगैरेच आहे, बेसिक गोष्ट आहेत. आणि हा आहे आपला बेड, बरोबर. सो हा आहे डॉक्टर बेड. हा पण आता नवीनच घेतलाय, रेनोव्हेशन केल्यावरच घेतलाय.
ह्याच्यासाठी कवर आम्ही टाकलं शिवायला टाकलं आहे. ते कवर आम्हाला थोड्या दिवसात येईलच आणि हे सर्व आपण नवीनच घेतलं आहे. सो ह्याचं कवर अजून टाकायचं आहे. ते कवर शिवायला दिलं त्याच्याकडेच, ते आता 2-3 दिवसात येईलच. सो त्यासाठी मॅचिंग आम्ही बेड कवर पण घेतलं आहे. सो असा काही आमचा वरचा इकडचा पार्ट आहे. आता सर्वात मेन गोष्ट जी तिथे मी जास्त वेळ जातो आणि आवडती गोष्ट माझा वर्क स्टेशन. सो हा आहे पोर्टेबल टेबल. हा तुम्ही फोल्ड पण करू शकतात. जेव्हा तुम्हाला हवं असेल ना तुम्ही इथून ना असं फोल्ड पण करू शकतात. जास्त वेळ माझा ना इथे जातो, कामात जातो. आणि हा आहे आपला लॅपटॉपचा हा टेबल. आणि हा माझा जुना मोबाईल. आणि हा माझा स्पेक्स आहेत, कम्प्युटर क्लासेस आहेत माझे. आणि हा असं आहे माझा काय वर्क स्टेशन आहे. सो मस्तपैकी ना मी कसं काम करतो माहिती आहे, मस्तपैकी इथे चेअर लावायची अशी, लॅपटॉप असा ओपन करायचा असा आणि ह्या लाईटी बंद करायच्या आणि पीसफुली काम करायचं. तुम्हाला कसं वाटलं हे वर्कस्टेशन छोटंसं माझं, मला कमेंट करून नक्की सांगा. मग जेव्हा हवं असेल ना तर वर्कस्टेशन माझं ना कसं पोर्टेबल आहे ना, कुठे पण तुम्ही घेऊन जाऊ शकतात. सो मला जेव्हा वाटलं इथे यावं, इथे बसावं, तिथे बसतो मी. मोस्टली मी इथेच बसतो असा एसीच्या फ्लो खाली, पंख्याखाली. किंवा केव्हा वाटलं मला या साईडला बसावं, त्या साईडला बसतो. किंवा मला वाटलं केव्हा की खाली जाऊन बसावं, मी खाली जाऊन बसतो टी व्ही बघत, किंवा मॅच असेल, IPLची मॅच असेल, काही असेल. सो असं हे कुठे पण तुम्ही घेऊन जाऊ शकतात. आधी मला विचार होता की लॅपटॉप टेबल, कम्प्युटर टेबल घ्यायला, पण नको म्हटलं आपण असा टेबल घ्यावा लॅपटॉपसाठी. सो असा काही हा टेबल आहे. हा पण मी घेतला ॲमेझॉनवरून फक्त 1000 रुपये. ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईन. तुम्हाला हवं असेल ते चेकआउट करू शकतात. आणि असं काही आपलं आहे कबोर्ड. हा जुना कबोर्ड आहे. आता ह्याचा ना ॲक्च्युली कलर गेला आहे, याला खूप वर्ष आली, साधारण ना 27-28 वर्ष झाली असेल. तर आता मला वॉलपेपर लावायचा आहे. मी गोरेगावला गेलेलो वॉलपेपर बघायला, पण मला ते आवडलं नाही. तर म्हटलं कुडाळला जाव्या आणि ह्याला कबोर्डला आणि बेडला वॉलपेपर करून घेणार. आणि हा स्टोरेजसाठी स्पेस आहे, वर केलं आहे स्टोरेजसाठी स्पेस. एक टाकी आहे इथे, माझं जुनं हेल्मेट जुन्या गाडीचं, आणि अशी स्पेस आहे. सो इथे पण आता आम्हाला फ्युचरमध्ये काय करायचं माहिती आहे, इथून ना मला हा पॅक करून घ्यायचा आहे, जेणेकरून ना दिसायला पण चांगलं दिसेल आणि एक स्टोरेजसाठी स्पेस चांगली होईल. सो असा काही विचार आहे. ते फर्निचर नाही, ते करून घ्यायचं सर्व. किचन करायचं आहे, वरचं स्पेस करायचं आहे, आणि छोट्या मोठ्या गोष्टी पण करायच्या आहेत. त्यानंतर मम्मीचं सिलाईची मशीन. जेव्हा आम्ही लहान होतो, म्हणजे 11वीत 12वीत किंवा 13वीत, तर मम्मी ह्याच्यावर काम करायची आणि आम्हाला तसं फायनान्शियल सपोर्ट करायची. सो त्या गोष्टी अजून मला आठवतात. मम्मी इथेपासून काम करायची. आता वापरत नाही, कारण की आता काही गरज नसते वापरण्याची. कसं माहिती, वापरल्यावर मग परत अंग वगैरे दुखतं, डॉक्टरला वगैरे पुन्हा डबल खर्च होतो. सो आता ही मशीन अशीच पडून आहे. आता ही मशीन आमचा प्लॅन आहे की ही विकायची किंवा काढून टाकायची, आणि इथे ना मे बी टेबल असं करून घ्यायचं प्रॉपर. जसं मला सांगितलं इथे मी फर्निचर करणार आहे. सो इथे असं टेबल करून घ्यायचं, जेणेकरून सामान वगैरे ते जाऊ शकतं स्टोरेजसाठी. चला, आणि हा आपला वॉशरूम आहे, इंडियन वॉशरूम आहे. काय दाखवू, आतमध्ये वॉशरूमच आहे. सो असं काही हा इंडियन वॉशरूम आहे. वॉशरूम म्हणजे बाहेर पण आहेत. जेव्हा रूम केली तेव्हा मी वॉशरूम आत केले होते 12-15 वर्ष अगोदरच. सो असं काही आमचं वॉशरूम आहे. सो ही आहे माझी आमची वरची रूम. तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. मुंबईतलं माझं चाळीतलं घर. खालचा हॉल पाहिला असेल, किचन पाहिलं असेल, आणि वरची रूमही पाहिली असेल. तर आता मेन रेनोव्हेशन. तर रेनोव्हेशनचा खर्च मला किती आला, तसं मला मी सांगितलं. रेनोव्हेशन खूप स्वस्तमध्ये झालं आहे. तुम्ही जेव्हा आकडा ऐकाल ना तुम्हालाही ना आश्चर्य वाटेल. सो टाईल्स आहे ना, टाईल्स आम्हाला फक्त टाईल्स लावायचे आम्हाला पडले 30,000 रुपये. किती? 30,000 रुपये. हो, 30,000 रुपये. जिथे आम्हाला बाकीच्या कॉन्ट्रॅक्टर्सनी 50, 60, 75 पण सांगितले होते टाईल्स लावायचे खालच्या रूमला. तिथे पप्पांचा एक मित्र होता, त्यांचा नंबर तुम्हाला मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. त्यांनी आम्हाला टाईल्स लावण्याचे 30,000 रुपये संपूर्ण मजुरीसोबत 30,000 रुपये घेतले. आम्हाला टाईल्स पडले फक्त 30,000 रुपये. आमचाही प्लॅन होता की इथे पण ना PVC, WPC जसं आपण सिलिंगला गेला ना तसं करण्याचं. पण मटेरियल ते किती सस्टेनेबल आहे ह्याचा डाऊट होता. आणि समजा कोण आलं धक्का मारला तर कसं राहील, नो आयडिया. सो म्हटलं आपण ना टाईल्सच लावूया, जेणेकरून ना थोडं ना लक्झरी फील वाटेल, चांगलं वाटेल, रूम चांगली उठून दिसेल. सो टाईल्स आम्हाला पडले फक्त 30,000 रुपयाला लावण्याचे. सिलिंग आम्हाला खालचं आणि वरचं सिलिंग तुम्ही पाहिलं असेल, PVC सिलिंग आहे. 20,000 रुपयाला आम्हाला सिलिंग पडली. तुम्ही सांगा स्वस्त आहे किंवा महाग आहे. आता कसं आहे की सिलिंगमध्ये 2 ऑप्शन असतात. एक तुम्ही PVC करू शकता किंवा नाहीतर मग POP. मोस्टली तर POP लोक अवॉइड करा. का? कलर मारावा लागतो, डल वाटते का मुवमेंट नंतर. हे कसं PVC सस्टेनेबल आहे. ओला कपडा मारलात नवीन वाटून जाते, आणि तुम्ही कुठे एकदा शिफ्ट झालात तर कसं
काढलात आणि लावलात दुसरीकडे. सो असं आहे. सो आम्हाला 20,000 रुपये लागले सेलिंगचे. इलेक्ट्रिशियनचे आम्हाला साधारण गेले 20,000 रुपये, ज्यात आम्ही संपूर्ण नवीन केलं. त्यात LED लाईट्स आले, तुमचे ट्यूबलाईट आले, पूर्ण आतून सेलिंग म्हणून जे वायरी आल्या, सर्व आम्हाला मजुरी गेली साधारण 20,000 रुपयाची. आणि शेवट कलर आम्हाला गेला साधारण 10,000 रुपये. वरचा कलर, ग्रिलला कलर, सीडीला कलर 10,000 रुपये. तर टाईलचे 30, सिलिंगचे 20, इलेक्ट्रिशियनचे 20 आणि कलरचे 10,000 रुपये. साधारण आम्हाला खर्च गेला 80,000 रुपये. सो 80,000 रुपयामध्ये आम्ही इतकं सुंदर लक्झरी चाळीतलं घर बनवलंय. तुम्हाला कसं वाटलं चाळीतलं माझं घर? मला कमेंट करून ना आता सांगा, तुमचं घर कसं आहे मला तेही सांगा. सो हे होतं रेनोव्हेशनचं आणि स्पेस मॅनेजमेंटचं आणि चाळीतलं घर. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला? हा पहिला ब्लॉग आहे आपला मुंबईतलं चाळीतलं घरातलं. आताच नाही, ह्या पुढचे पण ब्लॉग्स आपले मोस्टली चाळीतल्या घरातून आपल्या पण या घरातून शूट करत जाऊ. मग ते कुकिंगचे असतील ब्लॉग्स असतील किंवा मग दुसरे कोणते ब्लॉग असतील तुम्हाला पाहायला मिळेल. खूप सारे ब्लॉग्स मी प्लॅन केलेत. आता ट्राय करतो की व्हिडिओज पण रेग्युलर टाकण्याचे. सो तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. व्हिडिओ कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आवडली व्हिडिओ तर कमेंट करून नक्की सांगा. लाईक करायला विसरू नका, शेअर करा आपल्या लोकांसोबत. चला आपण भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर, बाय.